नमस्कार. आजचा आपला टॉपिक आहे फ्युचर टेन्स, भविष्यकाळ. यामध्ये अ, जे 4 प्रकार आहेत ते आपण पाहूयात, जे की आपण मागच्या 2 व्हिडिओजमध्ये प्रेझेंट टेन्स आणि पास्ट टेन्स हे पाहिलेलो आहोत. प्रत्येकाचे 4-4 प्रकार. त्याच पद्धतीने इथे सुद्धा आपण ते प्रकार पाहणार आहोत. तर पहिल्यांदा येतो सिंपल फ्युचर टेन्स, साधा भविष्य काळ. म्हणजेच अगदी अ, जे भविष्यामध्ये होणारी जी क्रिया आहे त्यासाठी फ्युचर टेन्स वापरतात. सिंपल फ्युचर टेन्स हे पुढे होणारी क्रिया यासाठी. स्ट्रक्चरमध्ये आपण सुरुवात करूया. याचं स्ट्रक्चर आहे, सूत्र आहे सब्जेक्ट प्लस शाल किंवा विल प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. ठीक आहे. V1 म्हणजे क्रियापदाचे पहिले रूप, वर्ब फर्स्ट फॉर्म. एक्झाम्पल्स पाहूया. एक्झाम्पल नंबर 1. पहिल्यांदा आपण जे सर्व पर्सनल प्रोनाउन्स आहेत ते लिहून घेऊया. पहा, या ठिकाणी पर्सनल प्रोनाउन्स लिहिलेले आहेत मी. आय, वी, यू, ही, शी, इट, दे आणि राहुल. तर ह्या पद्धतीने आपल्याला पर्सनल प्रोनाउन्स किंवा नाऊन, जसे राहुल आहे, मग या ठिकाणी कुठलंही नाऊन तुम्ही वापरू शकता. म्हणजे प्राण्यांची नावे वापरू शकता, पर्सन किंवा ट्रीज, ॲनिमल्स, कुठलेही. ठीक आहे. तर आपल्याला शॅल आणि विलचा वापर करायचा आहे सिंपल फ्युचर टेन्समध्ये. आय शॅल प्ले क्रिकेट. आय शॅल प्ले क्रिकेट. मी क्रिकेट खेळेन, असा त्याचा अर्थ. सिंपल. मी खेळेन, मी एखादी गोष्ट करेन, अशा पद्धतीने शॅल प्लस V1 म्हणजे क्रियापदाचे पहिले रूप. आता शॅल कुठे कुठे वापर होतो आणि विल कुठे वापर होतो हे थोडंसं तुम्ही लक्ष द्या. वी शॅल प्ले क्रिकेट म्हणजे आम्ही क्रिकेट खेळू. नंतर यू विल, इथे बघा विल कुठे कुठे लागतो हे पहिल्यांदा लक्षात घ्या तुम्ही. आता विल पहा, यू विल प्ले क्रिकेट म्हणजे तू किंवा तुम्ही क्रिकेट खेळाल. म्हणजे भविष्यासाठी वापरतो आपण. एकतर यू एकट्यासाठी वापरायचं झालं तर तू क्रिकेट खेळशील किंवा तुम्ही क्रिकेट खेळाल. ठीक आहे. ही विल प्ले क्रिकेट, ही विल प्ले क्रिकेट, तो क्रिकेट खेळेल. शी विल प्ले क्रिकेट, ती क्रिकेट खेळेल. परत ही आणि शी म्हणजे तो आणि ती, अशा पद्धतीने तुम्ही पर्सनल प्रोनाउन्सचा वापर, शॅल आणि विलचा वापर करू शकता. इट विल प्ले क्रिकेट हे संयुक्तिक ठरणार नाही. इट हे तुम्हाला माहिती आहे एकतर प्राण्यांसाठी किंवा वस्तूसाठी वापरतात. आपण स्किप करूया. दे विल प्ले क्रिकेट, दे विल प्ले क्रिकेट, ते क्रिकेट खेळतील. राहुल विल प्ले क्रिकेट, राहुल विल प्ले क्रिकेट, राहुल क्रिकेट खेळेल. हे अशा पद्धतीने आपल्याला सिंपल फ्युचर टेन्समध्ये पाहता येत आहे. आता दुसऱ्या क्रमांकाचा पाहूया आपण. दुसरा क्रमांक कुठला असेल? फ्युचर कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू भविष्यकाळ.
चालू भविष्यकाळ, भविष्यकाळ. ठीक आहे. म्हणजेच कंटिन्युअसला प्रोग्रेसिव्ह म्हणतात, हे सुद्धा लक्षात ठेवावं लागेल तुम्हाला. याचं सूत्र पाहूया. म्हणजे भविष्यामध्ये चालू आहे क्रिया हे दर्शवण्यासाठी सूत्र आहे सब्जेक्ट प्लस शॅल किंवा विल प्लस बी प्लस V4 म्हणजे क्रियापदाला ING लागलेला असेल आणि ऑब्जेक्ट. ठीक आहे. म्हणजेच काय, सब्जेक्ट करता शॅल किंवा विल प्लस बी प्लस V4 म्हणजे ING असलेला आणि ऑब्जेक्ट, अशा पद्धतीने हे आपल्याला सूत्र पाहता येईल. एक्झाम्पल्स पाहूया. एक्झाम्पल नंबर 1. आय शॅल बी, प्लेचं प्लेईंग होणार. आय शॅल बी प्लेईंग क्रिकेट. बघा, मी क्रिकेट खेळत असेन. मी क्रिकेट खेळत असेन. नंबर 2. वी शॅल बी प्लेइंग क्रिकेट. आम्ही क्रिकेट खेळत असू. यू विल बी प्लेइंग क्रिकेट. तू क्रिकेट खेळत असशील किंवा तुम्ही क्रिकेट खेळत असाल किंवा असाल, ज्या पद्धतीने आपल्याला मराठीतून किंवा कुठल्याही लँग्वेजमधून बनवता येईल. यू विल बी प्लेइंग क्रिकेट. ही विल बी प्लेइंग क्रिकेट. ही विल बी प्लेइंग क्रिकेट. तो क्रिकेट खेळत असेल. 5. शी विल बी प्लेइंग क्रिकेट. प्लेइंग क्रिकेट. ती क्रिकेट खेळत असेल. नंबर 6. इट विल बी प्लेइंग. आता इथे परत आपण स्किप करूया, कारण आता मागच्या याच्यामध्ये सांगितल्याप्रमाणे एखादी वस्तू किंवा प्राणी काय खेळणार नाही. हां, काही वेळेला आपण गृहीत धरू शकतो की एखादा डॉग असेल. समजा डॉग समोर जर आपण एखादा बॉल टाकला तर ते त्यासोबत खेळू शकतं. त्यावेळेला आपण वाक्य बनवू शकतो. पण सध्या आपण हे स्किप करूया. त्यानंतर दे विल बी प्लेइंग क्रिकेट. ते क्रिकेट खेळत असतील. नंबर 8. एक आपण प्रॉपर नाऊन घेतलं होतं आपण इथे. राहुल विल बी प्लेइंग क्रिकेट. राहुल क्रिकेट खेळत असेल. हे झालं थोडक्यात फ्युचर कंटिन्युअस टेन्सच्या संदर्भात. त्यानंतर 3ऱ्या क्रमांकाचं पाहूया आपण. नंबर 3 असेल फ्युचर परफेक्ट टेन्स. म्हणजे पूर्ण भविष्यकाळ. पूर्ण भविष्यकाळ म्हणजे फ्युचरसाठी, म्हणजे भविष्यामध्ये पूर्ण झालेली क्रिया असेल तर त्यासाठी हे फ्युचर परफेक्ट टेन्स वापरतात. एक्झाम्पल नंबर 1 पाहूया. एक्झाम्पल नंबर 1. आय. आता सूत्र राहिलं, याचा सूत्र पाहूया. इथे लिहितो मी.
थोडंसं ॲडजस्ट करावं लागेल आता. सूत्र सब्जेक्ट प्लस, आता ह्यामध्ये विल हे लक्षातच ठेवावं लागेल आपल्याला. म्हणजे थर्डमध्ये विल सर्व प्रोनाउन्ससोबत. ठीक आहे, एखादं नाव जरी असेल तरी विल प्लस हॅव प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. लक्षात आलं? सब्जेक्ट विल हॅव V3 आणि ऑब्जेक्ट. आता उदाहरणामध्ये आय विल हॅव, आता तिसरे रूप प्लेचं तिसरे रूप काय होणार? प्लेट. आय विल हॅव प्लेट. आय विल हॅव प्लेट क्रिकेट. आय विल हॅव प्लेड क्रिकेट. म्हणजे मी क्रिकेट खेळलो असेन. खेळलो असेन म्हणजे पूर्ण झालेली क्रिया असेल. ठीक आहे. वी विल हॅव प्लेड क्रिकेट. म्हणजे आम्ही क्रिकेट खेळलो असेल. परत यू विल हॅव प्लेड क्रिकेट. तू क्रिकेट खेळला असशील किंवा तुम्ही क्रिकेट खेळला असेल. ही विल हॅव प्लेड क्रिकेट. तो क्रिकेट खेळला असेल. ठीक आहे. हां, आणखी काही उदाहरणं आहेत 5, 6, 7, 8 पर्यंत. ठीक आहे, अजून उदाहरणं बघूया. नंतर 5व्या क्रमांकाचं उदाहरण. 5व्या क्रमांकामध्ये काय घेतलं होतं आपण? आय वी यू ही शी. हां, शी विल हॅव प्लेड क्रिकेट. म्हणजे काय? ती क्रिकेट खेळली असेल. ठीक आहे. नंबर 6 मध्ये आपण काय घेतलं होतं? इट. आय वी यू ही शी इट. हे स्किप करू आपण. इट विल हॅव प्लेट इथपर्यंत लिहितो स्किप करतो कारण एखाद्या वस्तूसाठी किंवा प्राण्यासाठी म्हटलं. नंबर 7 दे विल हॅव प्लेड क्रिकेट. म्हणजे ते क्रिकेट खेळले असतील. म्हणजे भविष्यामध्ये एखादी क्रिया झालेली असेल. ठीक आहे. नंबर 8 राहुल विल हॅव प्लेड क्रिकेट. म्हणजे राहुल क्रिकेट खेळला असेल. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण वापरू शकतो. शेवटचं आहे नंबर 4. नंबर 4 क्रमांकाचं काय असेल? फ्युचर. फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. म्हणजे चालू पूर्ण भविष्यकाळ. चालू पूर्ण भविष्यकाळ. चालू पूर्ण भविष्यकाळ म्हणजे चालू पूर्ण म्हणजे काय? फ्युचरमध्ये एखादी घटना म्हणजे एखादी गोष्ट आपण जे सकाळपासून एखाद्या कामाला लागलं असेल तर ते परत कंटिन्यू चालू आहे हे दर्शवण्यासाठी चालू पूर्ण भविष्यकाळ. एक्झाम्पल्स पाहूया. नंबर 1 एक्झाम्पल आय. हां, सूत्र राहिले याचं पण. सूत्र राहिले. सूत्र पाहूया आधी.
सूत्र सब्जेक्ट प्लस विल प्लस किंवा विल, हां ठीक आहे, विल, सब्जेक्ट प्लस विल प्लस हॅव प्लस बिन, इथे काय आलं बिन, सब्जेक्ट प्लस विल प्लस हॅव प्लस बिन प्लस V4 प्लस ऑब्जेक्ट. हे समजलं ना, V4 ING. ठीक आहे. एक्झाम्पल नंबर 1, आय विल हॅव बिन घ्या, आय विल हॅव बिन, आय विल हॅव बिन. आता प्लेट, प्लेचं काय होणार, प्लेईंग, प्लेईंग ING लावलंय. क्रिकेट म्हणजे काय, आय विल हॅव बीन प्लेईंग क्रिकेट म्हणजेच काय, मी क्रिकेट खेळत आलो असेल, मी क्रिकेट खेळत आलो असेल. ठीक आहे. नंबर 2, वी विल हॅव बीन प्लेइंग क्रिकेट, आम्ही क्रिकेट खेळत आलो असू. नंबर 3, यू विल हॅव बीन प्लेइंग क्रिकेट म्हणजेच तू किंवा तुम्ही क्रिकेट खेळत आलेला, हां म्हणजे आलेला असेल, किंवा तू किंवा तुम्ही, म्हणजे तू क्रिकेट खेळत आलेला असेल किंवा तुम्ही क्रिकेट खेळत आलेला असाल. नंबर 4, ही विल हॅव बीन प्लेइंग क्रिकेट, तो क्रिकेट खेळत आलेला असेल. नंबर 5, शी विल हॅव बीन प्लेइंग क्रिकेट, म्हणजे ती क्रिकेट खेळत आलेली असेल. नंबर 6 मध्ये आपण इट घेतलेला आहोत, इट विल हॅव बीन प्लेइंग, परत आणखी ते स्किप करतोय मी. नंबर 7, दे विल हॅव बीन प्लेइंग क्रिकेट, म्हणजे ते क्रिकेट खेळत आलेले असतील किंवा आले असतील. राहुल विल हॅव बीन प्लेइंग क्रिकेट, म्हणजेच काय, राहुल क्रिकेट खेळत आला असेल. तर अशा पद्धतीने आपण तिन्ही काळासाठी म्हणजे प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचर त्याचे 4 प्रकार पाहिलेले आहोत. आता ह्या एकूण 12 काळापैकी जे 8 काळामध्ये ॲक्टिव्ह टू पॅसिव्ह होतात, ॲक्टिव्ह टू पॅसिव्ह सेंटेन्सेस, पॅसिव्ह सेंटेन्स हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. ठीक आहे, थांबू आपण. धन्यवाद.